कशाची तक्रार नाही हे फरकाच पान सुखाची रात्री झाली जगण्याची कशाची तक्रार नाही हे फरकाच पान सुखाची रात्री झाली जगण्याची. आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चालला आणि तो जो व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सिम्पली कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो इथे फोटो इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर तरी रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.16 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करून 2 बटन इथून हा फोटो एकदा परफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. तिथून हा फोटो सिलेक्ट झाल्यानंतर इथून ऑडिओचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून आपण एक व्हिडिओ दिल मटेरियलमध्ये तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. म्हणजे इथून आपले जे सॉंग आहे इथून ॲड होऊन जाईल. सॉंग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा वेळा. ठीक आहे, इथपर्यंत नेल्यानंतर सिम्पली आपल्या इथे यायचे आता 4 सेकंदाची मागची जी बीट आहे सॉंगचे तिथे इथे तुम्ही बघू शकाल की हा चढ आहे. त्याच्या मागं आल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे फोटोच्या आणि ते की द्यायची, फोटोच्या शेवटला की द्यायची. पहिली की तिथे येऊन हा फोटो झूम करायचा अशा प्रकारे, म्हणजे जास्त नाही नॉर्मल करायचा. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर आता आपल्याला करायचं हा जो दुसरा फोटो आहे ना त्यावरती पण क्लिक करायचं, की द्यायची आणि शेवटला की द्यायची आणि हा फोटो शेवटला येऊन झूम करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर आता आपल्या इथून बॅक करायचं आहे सिम्पली आणि ते ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण एक इमोजी PNG दिली इथून ॲड करायचं आहे आणि हे जे इमोजी PNGची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर दुसरा फोटो तिथे यायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण एक व्हिडिओ दिल तो तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ इथून सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली इथून अशा वेळी ॲड झाल्यानंतर हे जे सॉंग आहे इथून त्याचं म्यूट करायचं आहे. सिम्पली वॉल्यूमचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, 0 करून टाकायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि हा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळेला लहान करायचा आहे आणि अशा वेळेला रोटेट करायचा आहे. ठीक आहे, 90 डिग्री. त्याच्यानंतर अशा वेळेला थोडा झूम करून थोडं आपण इथे झूम करूया. तर इथून परफेक्ट इथून झूम करूया, म्हणजे इथे तुम्हाला बेसिकचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मिळून जाईल इथे. ठीक आहे, स्केलवरती क्लिक करा, अशा वेळेला झूम करा, 57 ठेवलं तर चालेल आणि सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती केल्यानंतर वर नेऊ अशा वेळा व्हिडिओ. ठीक आहे, अशा वर न्यायचं. नेल्यानंतर आता तुम्हाला इथे मास्कचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. हॉरिझॉन्टल सिलेक्ट करून इथून ही जी येलो लाईन आहे त्याशिवाय आपल्याला आहे ना पुन्हा 90 डिग्री ठेवायची आणि खाली आणायची. इथून तुम्ही थोडं परफेक्ट करा. ठीक आहे, मी आपलं सांगतो व्हिडिओमध्ये पण इथून 90 डिग्री ठेवल्यानंतर हे जर व्हाईट कलरचा एरो आहे ना तर थोडं खाली ओढायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. ओके, म्हणजे ही जी आपली खालची व्हिडिओची लाईन आहे ना ती नाही दिसली पाहिजे. तिथून आपलं हे परफेक्ट झाल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि थोडा हा व्हिडिओ मोठा होईल तर इथून सिम्पली अशा कमी करायचा आहे. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला करायचं सिम्पली हा जो दुसरा बोर्ड आहे तिथेच थांबायचं, इथून बॅक करायचं आहे. फिल्टर्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन सिलेक्ट करायचं, मायनस करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली म्हणजे शेवटपर्यंत ही जी लेअर आहे इथून ॲड होऊन जाईल. तर हे सर्व झाल्यानंतर आता आपल्याला करायचं सिम्पली पहिल्यांदा टेचं इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॉरिझॉन्टल ओपनचा आहे, तो सिलेक्ट करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ आहे सिम्पली 2 सेकंद आहे तिथपर्यंतच ठेवायची. त्याच्यानंतर 2 सेकंदापाशी थांबायचं येते आपल्याला आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिनेमा, इथून सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 2 सेकंदापासून जो आपला पहिला फोटो आहे जिथं संपते तिथपर्यंत ठेवायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिल्यांदा जुटायचं व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स, इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि इथे तुम्हाला ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे 4 नंबर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑल व्हिडिओचा जो बॉक्स आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल गर सिक्रेट, इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला दुसरा जेवढा पण फोटो आहे तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. इथून तिन्ही पण आहेत नाही तर तिन्ही आपल्या 40 अशा ठेवायचं स्पीड फिल्टर हे. ठीक आहे, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तिथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.